चिमुकलींवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अक्षय शिंदेला ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक गावकऱ्यांनी आता त्याच्या घराची तोडफोड केली होती। मात्र 2 दिवसांपूर्वी अक्षयचा एन्काउंटर झाला आणि त्याचा पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आज त्याचा मृतदेह आई वडिलांच्या ताब्यात दिला जाणार आहे। त्यामुळे अक्षयच्या बदलापूरच्या घराजवळ अंत्यदर्शनासाठी नातेवाईक त्याच्या घरात जमले आहेत आणि याच परिसराचा या ठिकाणातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय शर्मा यांनी। पाहूया। मी सध्या बदलापूरच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या घराच्या परिसरामध्ये आहे आणि आपण पाहू शकता जसे सूचना मिळालेली की बदलापूरमध्ये त्याचे अंत्यविधी होणार आहे, त्याप्रमाणे इथं अक्षय शिंदे याचे नातेवाईक इथं येऊन जमलेले आहेत। अंत्यविधी कधी होणार आहे आणि कुठे होणार आहे हे याबाबत या नातेवाईकांना काही कल्पना नाही आहे, मात्र हे सकाळपासून येऊन इथं थांबलेले आहेत। अंत्यविधी कसं होणार, कधी होणार या संदर्भात त्यांना काहीच माहिती नाही आहे आणि यासाठीच हे नातेवाईक सगळे येऊन इथं थांबलेले आहेत। मात्र अक्षय शिंदेवर अंत्यविधी कधी होणार आहे आणि कुठे होणार आहे याबाबत आतापर्यंत काहीही कन्फर्मेशन नाही आहे। अजय शर्मा, लोकशाही न्यूज, बदलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।